हां चालेल चालेल. नाही थोडसा वाढवा आणि सॉन्ग बंद करून द्या फक्त थोडसा. हॅलो हॅलो चेक बस बस. ओके थँक्यू डीजे डीजे अजय. क्या बात आहे. आजच्या रात्रीतील शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. या अगोदर जो डू ऑर डाय जो सामना खेळला गेला त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय यंगस्टर इमर्जिंग प्लेयर स्टार खेळाडू केतन पारेख ठरत आहे मॅन ऑफ द मॅच. तर या अगोदरच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातोय केतन पारेख आणि मुवमेंट ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय गौतमजी बेदमुथा. मुवमेंट ऑफ द मॅच. मी विनंती करेल की जनसेवा पतसंस्थेचे सर्व सन्माननीय संचालक जे उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल या अगोदरच्या लढतीमधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण आपल्या शुभ हस्ते द्यावा. वाह वाह संदीपजी पीचा सर सुपर. संघ मालक देखील आहेत खेळाडू आहेत अप्रतिम. अगदी सर्वच युवा खेळाडूंसाठी आदर्श ठरावं या पद्धतीचं आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट्स. दाफलक 8. पुढचा बॉल युग. चांगला बॉल डाव्या हाताचा गोलंदाज युग जो ऍडव्हान्टेज असतो डाव्या हाताच्या गोलंदाजाला त्याचा फायदा उचलत असताना थोडस साइड आर्म बॉलिंग स्टाईल बघायला मिळते. दाफलक 8. गौतम पोकरना ऑन अ स्ट्राइक. शेवटचा बॉल. ओहो स्लाइस केलंय चेंडूला पाठवलंय थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक झालाय 12. या दरम्यान या स्पर्धेचे आमचे प्रायोजक सन्माननीय सौभाग्यवती अलका उदयजी जाधव मॅडम आणि उदयजी म्हणजेच जयाभाऊ देवरामजी जाधव साहेब यांचे चिरंजीव सन्माननीय परागजी जाधव साहेब यांचं देखील इथे मैदानावर शुभ आगमन झालंय. सन्माननीय परागजी जाधव आपलं देखील JPL ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं अगदी मनपूर्वक स्वागत. दाफलक 12. बॉलिंग ट्रॅकवर सिद्धांत पीचा. व्हाईट बॉल सोबत षटक सुरू होते. ओ स्वीप केला आहे. क्या बात आहे. मयूर पीचा यांच्या बॅट मधनं स्क्रीनवर देखील आपण बघू शकाल कशा पद्धतीने रिप्ले बघायला मिळतोय. सुरेख फटका लेग स्टंपवर टाकलेल्या चेंडूला इथे स्कूप केलंय. सुरेख फटका. धावफलक जाऊन पोहोचेल 17 रन्स 17 धावा. यावेळेस रिव्हर्स स्वीप काढणं खेळण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र चांगलं फील्ड केलं जातंय. ड्राइव्ह केलाय सुरेख फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण अखिलेश यांच्याकडनं. 17 रन्स
ही दोनही संघ उद्याच्या क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचलेत. निश्चितच या मॅचचा रिझल्ट आणखी 2 बॉल शिल्लक. 17 ऑन साइडला. इट्स अ 4 रन्स. 4 धावा. चांगला फील्ड रिटर्न केलाय. इथे धावात. वाह संदीपजी पिचा सर, आउटस्टँडिंग, सुपर, अप्रतिम, अफलातून क्षेत्ररक्षण. ज्या वेगानं चेंडूला अडवलं त्याच वेगाने चेंडूला रिटर्न देखील केलंय. दर्जा. षटक संपतंय 2 षटकाची. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 21. वाह सचिनजी पिझा साहेबांच्या माध्यमातून सुरेख असं क्षेत्ररक्षण होत आहे. धावफलक 22. एक गडी बाद 22. एक गडी बाद 26 धावा. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जातोय 30 धावा. 2.4 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. इट्स अ वाईड बॉल. 31. इट्स अ नो बॉल आणि सोबतच अगदी फटका होता कडक.
बॉलने दिली आहे धडक सीमा रेषेला. 36 एक गडी बाद 36. तीन ओव्हर नंतर टीम रॉयल्स एक गडी बाद 40. फोर्टी 48 रन्स 48 धावा. वा युग. तीन 3.4 षटकानंतर धावफलक एक गडी बाद 49 धावा 49 रन्स. यश चोपडा बॉलिंग ट्रॅकवर. धावफलक 53. एच आणखी एक चौकार. चार षटकानंतर धावफलक 57. 4 ओव्हर नंतर स्कोर 57.
वा, बॅक टू बॅक सलग 2 चौकार येत आहे. या 2 चौकारांच्या मदतीनं धावफलक टीम रॉयल्स 65 रन्स, 1 गडी बाद 65 धावा. $66 runs. धावफलक 67, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. .4 षटकानंतर धावफलक ओहो, आणखी एक चौकार येतोय. नो सोबतचा चौकार देखील येतोय. थोडस महागडं षटक ठरतंय भूषण पीचा यांचं. आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च करताय भूषण. टीम टोटल आपण जर बघत असाल 72 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम रॉयल संघ. बॅकफुटला जात असताना ओ यश, वाह, दर्जेदार, लाजवाब, शानदार क्षेत्ररक्षण होत आहे यश चोपडा यांच्याकडनं. ओ ऑन साइडला खेळून काढला आहे. शेवटच्या बॉलवर विरेंजी यांच्या बॅटमधनं आलेला एक नेत्र दिपक फटका. चौकार येतोय. 5 षटकांची देखील समाप्ती होईल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक टीम रॉयल्स 1 गडी बाद 76 धावा. आजच्या रात्रीतील शेवटच्या लढतीमधील पहिल्या डावातील शेवटचं षटक येथे सुरू होतंय. हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं जातं हे बघणं फार उत्सुकतेचं असेल. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी सिद्धांत पीचा आलेत. शेवटचे 6 बॉल असेल, हाणामारीचे हे 6 चेंडू. निश्चितच प्रयत्न असेल टीम रॉयल संघाचा की या शेवटच्या 6 बॉलवर जास्तीत जास्त धावा काढत विरोधी संघासमोर एक चांगली टोटल किंवा एक फायटिंग टोटल उभी करायचा निश्चितच प्रयत्न केला जाईल टीम रॉयल्स कडनं. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र डाऊन द लेग चेंडू डिलिव्हर करताय. खराब बॉल, सुरुवात थोडीशी खराब होते. याचं कारण की आउटसाइड द लेग स्टंप चेंडूला पिच केलं जात आहे. मयूर पीचा 32 धावांवर खेळताय. येतोय चौकार, आणखी एक. आपला क्लास दाखवताय मयूर पीचा. 15 बॉल मध्ये 36 धावांवर बॅटिंग करताय. तर टीम टोटल 81. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, खणखणीत, कडक, तगडा, मजबूत प्रहार 4. पंच्याऐंशी धावा, 1 गडी बाद 85. शेवटचे 4 बॉल शिल्लक या पहिल्या डावातले. पहिला बॉल वाईट आलाय, त्यानंतर सलग 2 बॉल वर 2 खणखणीत चौकार आलेत. ओ स्विच हिट गेलाय, लोअर फुल टॉस. ही खासियत आहे अंडरआर्म क्रिकेट फॉर्मॅटची. या फॉर्मॅटमध्ये तुम्ही सांगू शकत नाही की पुढच्या बॉलवर नेमकं काय होईल. इथे मात्र प्रोटेक्शन आहे. अखिलेश आहेत बॅक टू द बॉल, चांगलं कलेक्शन करताय, चांगलं फील्ड करताय, चेंडूला अडवलंय, रिटर्न केलाय, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू, बिंदी गेंद, 89 रन्स, 89 धावा दाखल करावं लागतंय. इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. हेही षटक थोडस महाग आणि मोठं ठरतंय. आतापर्यंत 14 धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये. आहा, वा भाई वा, अगदी आग लगा दी या सारखी फटकेबाजी. अगदी लाल माती सोबत कुस्ती खेळत असताना चेंडू अगदी गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. 4 रन. यावेळेस मागे आणि या सोबतच
धावफलक 98. 98 धावा इथे धावफलकावर लागल्यात आणि मयूर पीचा 48 धावांवर नाबाद राहिलेत. 99 धावांचा टार्गेट असेल. पहिलाच बॉल. वाह, इथे पहिल्या बॉलवर पियुष यांच्याकडनं एक सुरेख फटका आलाय. आपण स्क्रीनवर देखील बघू शकाल की कशा पद्धतीने चेंडूला तिथे अडवलंय फाईन लेग क्षेत्रामध्ये. ऑन साइडला खेळलाय. वाह, धावफलक 2. तेहतीस बॉल मध्ये आणखी 97 धावांची आवश्यकता. ऑन साइडला वाह, पियुष सुराणा यांच्या बॅट मधनं एक चांगला स्ट्रोक येतोय. ऑन साइडला खेळत असताना यावेळेस बैठक फटका बघायला मिळाला. तब्बल 99 धावांचा टार्गेट चेस करताय टीम टायटन्स. समोर खेळलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये, मात्र विरेंजी आहे तिथे. मयूर पिचा आणि विरेंजी या दोघांच्या माध्यमातून चांगलं कलेक्शन, चांगलं फील्ड बघायला मिळतंय. 6 धावा. आडवा बॅटनं प्रहार अगदी त्याच दिशेला त्याच ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल करतोय. पुन्हा एकदा विरेंजी यांच्याकडनं चांगलं फील्ड केलं जातंय. षटकाची देखील समाप्ती होईल. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 7-7. आणखी 5 षटकांचा खेळ शिल्लक राहिला आजच्या रात्रीचा आणि पुढच्या 30 बॉल मध्ये आणखी 92 धावांची आवश्यकता असेल. 30 बॉल 92 रन. टीम मीटिंग्स, टीम हर्डल्स ज्या होत आहे त्या थोड्याशा कमी करायच्या आहे. रात्रीचे 10:35 झालेत.
वाह फुल टॉस बॉल अगदी टिपिकल टेनिस बॉल क्रिकेट स्ट्रोक आपण बघतोय. फुलटॉस बॉलला अगदी आडव्या बॅटनं प्रहार केलाय. अगदी पंचांच्या लगत अगदी गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय, फरार झालाय, चौकार येतोय यावेळेस. ओ थँक्यू व्हेरी मच यश जी चोपडा. पियुष काय जबरदस्त बॅटिंग करताय. सलग 2 बॉलवर 2 चौकार येत आहे. वर्धन मेहता पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आलेत वर्धन यांच्या या षटकामध्ये. पियुष ऑन इज फायर आहे, प्रोटेक्शन आहे, डायरेक्ट हिट केलाय, डायरेक्ट हिट केलाय. व्हॉट अ रिटर्न, सुपर रिटर्न. पियुष रिप्ले मध्ये आपण समोरच्या स्क्रीनवर बघू शकाल. पियुष बाद झालेत. अगदी एका सरळ फेकीवर एक अप्रतिम रिटर्नवर एक डायरेक्ट हिट केला गेलाय आणि पियुष सुराणा इथे मात्र रनआउट झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय. भूषण पीचा आलेत. पुढच्या आणखी 27 बॉल मध्ये 84 धावांची आवश्यकता असेल. 27 बॉल मध्ये 84 धावा करायच्यात. इथे खाली क्षेत्र कोणी नाहीये तिथे. अगदी त्याच दिशेला खेळून काढलेला एक सुंदर फटका. डाऊन द लेग चेंडू होता लेग स्टंपच्या अगदी बाहेर. या खराब चेंडूचा समाचार घेत असताना भूषण आपल्या पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार ठोकताय. 26 बॉल मध्ये आणखी 80 धावांची आवश्यकता. 26 बॉल 80 रन. समोर खेळलेत विरेंजी आहे तिथे. वाह काय जबरदस्त क्षेत्ररक्षण फिल्डिंग बघायला मिळते विरेंजी यांच्याकडनं. पुन्हा एकदा आहे तिथे द बॉल. जगात 2 भिंत प्रसिद्ध आहेत. एक चीनची भिंत आणि दुसरी म्हणजेच विरेंजी नावाची भिंत. जबरदस्त फील्ड करताय. प्रत्येक बॉल सुरेख पद्धतीने अडवताय. 2 षटकाची समाप्ती. धावफलक 1 गडी बाद 19 आणि शेवटचे 24 बॉल धावा करायच्या त्या 80 धावा. 24 बॉल 80 रन. 24 बॉल 80 धावा. चोवीस बॉल मध्ये आणखी 80 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 24 बॉल मध्ये आणखी 20 चौकार जर ठोकलेत तर निश्चितच टीम टायटन संघ अगदी सहजपणे हा सामना जिंकू शकेल. 24 बॉल मध्ये 20 चौकार. युग आलेत. युग चोरडिया. युग पहिला बॉल इथे आहे. अगदी आगळ्या वेग. ओ डायरेक्ट हिट केलाय आणि स्क्वेलेग पंच करण दुर्गोडे सरांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते. ऑनफिल्ड अंपायर्स आमच्याकडे रेफर करताय हा डिसिजन. रिप्ले मध्ये आपण बघू शकाल. समोरच्या बाजूला समोरच्या स्क्रीनवर हा निर्णय आपण बघू शकाल. या रिप्ले मध्ये मयूरजी विकेटच्या मागच्या बाजूला. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस मात्र शेवटची रात्र. उद्या दिनांक 11 जानेवारी उद्या ठीक 6 वाजता पहिला सामना सुरू होईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.
आणि निर्णय येतोय बॅट्समन आउट. आणि महत्वाचं की जे बॅटर इथे बाद झाले ते लवली प्लेयर आहेत. आणखी एक महत्वाचं की हुबळीवरनं सर्वच जण लाईव्ह पद्धतीने या मॅचचा आनंद घेत आहे. स्पेशली यश यांची बॅटिंग बघण्यासाठी असंख्य क्रिकेट रसिक आपल्या स्मार्टफोनवर स्मार्ट टीव्हीवर नजरा लावून बसलेत. त्यांची इच्छापूर्ती होईल का? यश चोपडा आज खेळतील का? वाह, एक स्टायलिश स्ट्रोक यशजी चोपडा यांच्या बॅट मधनं. सिंगल येथे धावफलक जाऊन पोहोचेल 20. 2 गडी बाद 20. पुढच्या 22 बॉल मध्ये आणखी 79 धावांची आवश्यकता. युग चोरडिया आहेत आणखी एक इमर्जिंग प्लेयर म्हणजेच युग चोरडिया. बॅट्समन आउट. वाह वाह. Over to Munna sir. धन्यवाद संदीप सर. हालात ये हैं अब कि 18 गेंदें बची हैं और 18 गेंदों में बनाने हैं 75 रन. 75 रन. 18 गेंदों में 18 चौके आते हों तो होंगे 72. ऋषभ आए हैं गेंदबाजी करने के लिए. ऋषभ की गेंद सामने है. यश, व्हाट अ शॉट, और एक रन लिया. बहुत तेज दौड़कर हुबली एक्सप्रेस. आज शपथ क्या स्पीड में दौड़े थे. आयुष्य में पूरे इंडिया में ये एक्सप्रेस नहीं है. लेस बांध रहे हैं चोपड़ा सर. अगली गेंद सामने है युग. ऋषभ की गेंद, लवली ड्राइव, ब्यूटीफुल स्ट्रेट ड्राइव. टाइटंस को मैच जीतना आसान काम नहीं है. नहीं, आखिरी मैच है. मैं कम कर देता हूं. शपथ. अभी डीजे वाले का, सॉरी यूट्यूब वाले का यहीं के यहीं अभी वो है, क्या लगा है, एलईडी. एलईडी की वाट लग गई होती है अभी.
संदीप पीचा जी आए हैं अब। संदीप पीचा का नाम ये है क्या? युग पीचा है क्या है ना? करो। संदीप पीचा जी आए हैं। ऋषभ पीचा की गेंद, रिवर्स, और बहुत अच्छी फील्डिंग, सुंदर फील्डिंग पोखरना की। Flick! What a flick! What a flick from Chopra! पूरे इंडिया में दो ही चोपड़ा हैं, एक प्रेम चोपड़ा और दूसरे यश चोपड़ा। खराब शॉट। एक गलती हुई टाइटल से। अगर इस इनिंग में लवली पीछा, भूषण पीछा अगर आउट नहीं हुए होते तो अभी कंडीशन कुछ और होती। इस बात का एहसास होगा लवली पीछा को। बारह गेंदें बची हैं, 65। ओवर हो गया सर, ओवर हो गया फ्लिंडर्स सर, ओवर हो गया। यस यस सर। त्याला सांग बरं, कॅमेरा बंद झालाय. बिल्डिंग में कौन सी है समझ नहीं। हाँ ये तो है ऑलरेडी, ये तो पहुंच गई है ना ये दोनों टीम। मुकाबला है पोजीशन 1 के लिए। और आज रात के 11:15 बजे हैं। अभी भारी संख्या में माता बहनें भी अभी तक मैच का मजा ले रही हैं। मानस आए हैं गेंदबाजी करने के लिए। मानस की पहली गेंद संदीप जी को। अगली गेंद लेकर मानस राउंड लेफ्ट आर्म ओवर दी विकेट खेला। गेंद को 1 रन लेना चाहते हैं। व्हाट अ फील्डिंग, व्हाट अ फील्डिंग। बॉल कभी इधर कभी उधर, चल रात्र भर ऐसा ही। अगली गेंद 1 रन लिया जाएगा युग द्वारा, सॉरी सिद्धांत द्वारा। आज शपथ, मैंने जीवन में पहली बार देखा है कि निखिल घोटी जी चाय का आनंद ले रहे हैं। आज शपथ, वेल डन निखिल सर। घोटी के विजय माल्या और चाय पी रहे हैं, ये सबसे बड़ा। थैंक यू सो मच। चलते हैं मैदान में। अगली गेंद लेकर मानस। बच गए संदीप सर, विकेट के पास से गई गेंद। बॉल है, वाइट नहीं है, ओवर दिया है। अंतिम ओवर का खेल बचा है।
मयूर पीछे आए हैं लास्ट ओवर में गेंदबाजी करने के लिए। सिद्धांत है स्ट्राइक पर। एज वापस जाना पड़ेगा सिद्धांत को। क्या नाम है? टाइटंस के आखिरी चश्मो चिराग, टीम ऑनर, पिच्चा ब्रदर्स, ग्रैंड फ्लावर, एंडी फ्लावर, जेफ क्रो, मार्टिन क्रो, यूसुफ पठान, इरफान पठान, डेविड हसी, माइक हसी और उसके बाद संदीप पिचा और सचिन पिचा। यह स्टीवा माकवा, सही बोला वीरेन सर। मयूर पिचा, सचिन जी के लिए गेंद है। दो भाई और सामने वाली टीम की तबाही। खेला गेंद को, कोशिश कर रहे हैं सचिन सर। संदीप जी को कान मंत्र देने गए हैं, यांना नंतर बघू ऐसा बोल रहे हैं। आय शपथ। मयूर की गेंद सामने है सचिन सर, देखते हैं क्या होता है। वाला शॉट और क्या छूट गया। आय शपथ, सचिन सर ने जीवन का पहला चौका लगाया है। गुड शॉट फ्रॉम सचिन पिचा सर। रिवर्स अटेम्प्ट किया गया। मयूर की अगली गेंद फिर एक बार सचिन सर के लिए होगी। व्हाट अ बैटिंग, व्हाट अ बैटिंग।